नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेना। म्हाडाच्या कोकण मंडळाची 5311 घरांची सोडत 1.5 महिन्यांपासून रखडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सोडत काढण्यावर म्हाडा ठाम आहे। तर सर्वांना सोडतीची प्रतीक्षा संपेल असं वाटत होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारीला सोडतीसाठी वेळ देण्याचे आश्वासित केले होते। त्यानुसार 26 जानेवारीला सोडत काढण्याच्या दृष्टीने कोकण मंडळ सोडतीच्या तयारीला लागले। मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित झाल्यानंतरच म्हाडाकडून घोषणा होणार होती, कारण म्हाडाकडून अजूनपर्यंत कुठलीही घोषणा झालेली नाही। तर कोकण मंडळाची ही जी सोडत आहे ती रखडलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सोडत काढण्यावर म्हाडा ठाम आहे। मात्र म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळच मिळत नसल्याने सोडत रखडली आहे। मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कारण देत म्हाडा जे आहे ते वेळ मारून नेत आहे। असे असताना आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी लोकसत्ताला दिली। तर ही जी अपडेट आहे ती लोकसत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडतीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले। सो मला पूर्णपणे माहिती आहे की म्हाडा कोकण मंडळाचे जे कोणी अर्जदार आहेत ते किती प्रतीक्षा करतायत आणि किती वाट पाहतायत त्या सोडतीची, परंतु त्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे। त्यांना कुठे ना कुठे आशा होती की ही सोडत उद्या निघेल, परंतु हे शक्य नाही आहे कारण आपल्याला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही आहे। सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।